नमस्कार. आजच्या या सादरीकरणात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत मूलभूत पण तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. बघा, निरोगी आयुष्य जगायचं असेल ना, तर त्याची अगदी पहिली पायरी म्हणजे स्वतःचं शरीर समजून घेणं, विशेषतः आपल्या जननेंद्रियांची शरीररचना. चला तर मग अजिबात वेळ न घालवता या महत्त्वपूर्ण विषयाला सुरुवात करूया. आज आपण काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात सांगते. आधी शरीर रचनेची ओळख करून घेऊ. मग स्त्री जननेंद्रियांची बाह्य आणि अंतर्गत रचना पाहू. त्यानंतर पुरुष जननेंद्रियांची बाह्य आणि अंतर्गत रचना समजून घेऊ. आणि शेवटी या सगळ्याचा एक मस्त सारांश पाहूया. तर आपला पहिला विभाग आहे शरीर रचनेची ओळख. आता वळूया दुसऱ्या विभागाकडे, स्त्री जननेंद्रियाची बाह्य रचना. इथे ना एक खूप मोठा आणि सामान्य गैरसमज आधी दूर करूया. अनेकदा लोक संपूर्ण बाह्य भागालाच योनी किंवा वजायना म्हणतात, पण ते अगदीच चुकीचं आहे. स्त्रीच्या बाह्य जननेंद्रियाला एकत्रितपणे वुल्वा असं म्हणतात. योनी ही फक्त शरीराच्या आत जाणारी एक नलिका आहे आणि वुल्वा म्हणजे पूर्ण बाह्यांग. हा मूलभूत फरक समजून घेणं खरंच खूप गरजेचं आहे. मग या वल्वामध्ये नक्की असतं काय? तर सर्वात वर असतो मून्स प्यूबिस. हा पोटाखालचा थोडा मऊ आणि उंचावलेला भाग असतो. त्यानंतर येतात दोन संरक्षणात्मक थर, लेबिया माजोरा म्हणजे बाह्य ओठ आणि लेबिया मिनोरा म्हणजे अंतर्गत ओठ. हे त्वचेचे थर एका सुरक्षा रक्षकासारखं काम करतात, जे आतल्या नाजूक अवयवांचं बाह्य जगापासून रक्षण करतात. 8,000 ऐकून आश्चर्य वाटलं ना? हा आकडा क्लिटॉरिसशी संबंधित आहे. क्लिटॉरिस ही एक अतिशय संवेदनशील छोट्या बटणासारखी रचना असते आणि तुम्हाला माहितीये, यामध्ये तब्बल 8,000पेक्षा जास्त मज्जातंतूंची म्हणजेच नर्वची टोकं असतात. या अवयवाचं संपूर्ण शरीरात एकच काम आहे आणि ते म्हणजे लैंगिक उत्तेजना देणं. मानवी शरीरातील ही खरंच एक अद्भुत आणि खास रचना आहे. आता बाह्य रचनेत आणखी दोन महत्त्वाचे भाग येतात. एक म्हणजे योनिद्वार किंवा वजायनल ओपनिंग, जिथून मासिक पाळीचं रक्त बाहेर पडतं आणि जिथून बाळंतपण होतं. दुसरं म्हणजे मूत्रद्वार किंवा युरेथ्रल ओपनिंग, जे अगदी क्लिटॉरिस आणि योनिद्वाराच्या मध्ये असतं. हे एक अतिशय छोटं छिद्र असतं, जे फक्त लघवी शरीराबाहेर टाकण्याचं काम करतं. लक्षात घ्या, हे दोन्ही मार्ग एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे असतात. पुढे जाऊया विभाग 3 कडे, स्त्री जननेंद्रियाची अंतर्गत रचना. आत पाहिलं तर सर्वात आधी लागते ती योनी म्हणजेच वजायना. ही स्नायूंनी बनलेली एक अतिशय लवचिक नलिका असते, जी आतल्या गर्भाशयाला बाह्य जगाशी जोडते. याच्या पुढे असतं गर्भाशय किंवा युटेरस. गर्भाशय म्हणजे साधारण नाशपातीच्या आकाराची एक पोकळ पिशवीच असते, जिथे 9 महिने बाळाची वाढ होते. यात एंडोमेट्रियम नावाचं एक आतलं अस्तर असतं, जे दर महिन्याला मासिक पाळीच्या रूपात शरीराबाहेर टाकलं जातं. निसर्गाचं हे चक्र एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. याच अंतर्गत रचनेत आणखी काही मुख्य भाग आहेत. गर्भाशयाचा जो खालचा अरुंद भाग असतो त्याला सर्विक्स किंवा गर्भाशयाची माळ म्हणतात. त्यानंतर गर्भाशयाच्या दोन्ही बाजूंना अंडवाहिन्या किंवा फॅलोपियन ट्यूब्स असतात. लक्षात घ्या, इथेच अंडाणू आणि शुक्राणूंचं प्रत्यक्ष मिलन होतं. आणि सर्वात शेवटी येतात अंडाशय किंवा ओव्हरीज. ह्या बदामाच्या आकाराच्या 2 ग्रंथी असतात, जिथे अंडाणू आणि एस्ट्रोजनसारखे अत्यंत महत्त्वाचे हॉर्मोन्स तयार होतात. आता आपण विभाग 4 पाहूया, पुरुष जननेंद्रियाची बाह्य रचना. पुरुष बाह्य रचनेतला सर्वात मुख्य अवयव म्हणजे लिंग किंवा पेनिस. याचे प्रामुख्याने 2 भाग पडतात, शाफ्ट म्हणजे दांडा आणि ग्लान्स म्हणजे पुढचा टोकदार भाग. या ग्लान्सवर त्वचेचं एक आवरण असतं, ज्याला आपण फोरस्किन म्हणतो. काही वैद्यकीय किंवा धार्मिक कारणांमुळे, जसं की सुंता करताना, ही त्वचा काढली जाते. लिंगाचं एक महत्त्वाचं दुहेरी काम असतं, लघवी आणि वीर्य दोन्ही शरीराबाहेर टाकणं. लिंगाच्या अगदी टोकावर एक मूत्रद्वार असतं आणि लिंगाच्या मागे एक अत्यंत महत्त्वाची रचना असते, ती म्हणजे अंडकोश किंवा स्क्रोटम. ही त्वचेची एक प्रकारची थैलीच असते. यात सगळ्यात रंजक गोष्ट काय माहितीये? ही थैली अंडकोशांना शरीराच्या सामान्य तापमानापेक्षा चक्क 2 ते 3 अंश सेल्सिअस थंड ठेवते. होय, शुक्राणूंच्या निरोगी निर्मितीसाठी हे नैसर्गिक एअर कंडिशनिंग म्हणजे तापमान नियंत्रण अगदी अत्यावश्यक असतं. आता वळूया विभाग 5 कडे, पुरुष जननेंद्रियाची अंतर्गत रचना. शरीराच्या आत पाहिलं तर तिथे सर्वात महत्त्वाच्या असतात टेस्टीज म्हणजेच 2 अंडाकृती ग्रंथी. बरोबर याच ठिकाणी शुक्राणू आणि टेस्टॅस्टेरॉन नावाचा महत्त्वाचा हॉर्मोन तयार होतो. या ग्रंथीला लागूनच एक छोटी गुंडाळलेली नलिका असते, जिला एपिडेडायमिस असं म्हणतात. इथे तयार झालेले शुक्राणू साठवून ठेवले जातात, जेणेकरून त्यांना परिपक्व होण्याची म्हणजेच मॅच्युअर होण्याची पूर्ण संधी मिळते.
एकदा का शुक्राणू तयार झाले आणि परिपक्व झाले की त्यांचा पुढचा प्रवास सुरू होतो वास डिफरन्स नावाच्या नलिकेतून. ही नलिका शुक्राणूंना मूत्रमार्गापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. या प्रवासात सेमिनल वेसिकल्स आणि प्रोस्टेट ग्रंथी खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. या ग्रंथींमधून एक खास द्रव तयार होतो जो शुक्राणूंमध्ये मिसळतो. याच द्रवामुळे वीर्य तयार होतं आणि शुक्राणूंना जगण्यासाठी आवश्यक पोषण आणि तरलता मिळते. या सगळ्याची मिळून एक किती उत्तम प्रणाली तयार होते, नाही का? आणि शेवटी हा सगळा प्रवास मूत्रमार्ग किंवा युरेथ्रापाशी येतो. लिंगाच्या आतून जाणारी ही एकच सामायिक नलिका असते जिथून लघवी आणि वीर्य दोन्ही बाहेर पडतात. पण थांबा, इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. हे दोन्ही कधीही एकाच वेळी बाहेर पडत नाहीत. आपलं शरीर हे नियंत्रण इतक्या अचूकपणे करतं की विचारू नका. तर थोडक्यात सांगायचं तर पुरुष जननेंद्रियाचं मुख्य काम आहे शुक्राणू आणि हॉर्मोन्सची निर्मिती करणं आणि वीर्याचं स्खलन करणं. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या विभागावर. विभाग 6, एक दृष्टिक्षेप आणि सारांश. जर आपण पाहिलं ना तर स्त्री आणि पुरुष दोन्ही शरीरांमध्ये एक अतिशय सुंदर अशी समांतर रचना दिसते. जसे की बाहेरून संरक्षणासाठी स्त्रीमध्ये वल्वा आहे तर पुरुषामध्ये लिंग आणि अंडकोश आहेत. शरीराच्या आतल्या ग्रंथींमध्ये स्त्रीमध्ये अंडाशय तर पुरुषामध्ये टेस्टीज आहेत, जे प्राथमिक पेशी आणि हॉर्मोन्स तयार करतात. बाहेर पडण्यासाठी योनी आणि मूत्रमार्ग असे मार्ग आहेत आणि प्राथमिक पेशी म्हणून अंडाणू आणि शुक्राणू आहेत. खरोखरच निसर्गाचं हे डिझाईन एखाद्या मास्टरपीस सारखं आहे. या सगळ्या माहितीवरून आपण एका खूप महत्त्वाच्या निष्कर्षावर पोचतो. यात सुंदर किंवा कुरूप असं काहीही नसतं. प्रत्येक मानवी शरीर हे अगदी सामान्य आणि नैसर्गिक आहे. प्रत्येकाच्या शरीराचा आकार, रंग किंवा पोत थोडा वेगळा असू शकतो आणि ते पूर्णपणे ओके आहे. यात उगाच संकोच वाटून घेण्याचं किंवा कसलाही गैरसमज बाळगण्याचं काहीच कारण नाही. स्वतःच्या शरीराचा ते जसं आहे तसा स्वीकार करणं हीच तर खऱ्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे. म्हणूनच मला वाटतं की हा संदेश तरुण पिढी आणि पालक या दोघांसाठीही खूप गरजेचा आहे. तरुणांनी स्वतःच्या आरोग्यासाठी ही सर्व माहिती नक्की समजून घेतली पाहिजे. आणि पालकांनी काय करायचंय तर त्यांनी आपल्या मुलांशी या विषयावर अगदी शांतपणे आणि मोकळेपणाने गप्पा मारल्या पाहिजेत. विचार करा, जर मुलांना योग्य माहिती वेळेवर मिळाली तर त्यांच्या मनातली कित्येक तरी गोंधळ आणि भीती कायमची दूर होईल. तर मंडळी, आज आपण शरीर रचनेचा हा मूलभूत पाया समजून घेतला आहे. पण आपला हा शरीराचा प्रवास इथे संपत नाही. जसं वय वाढतं तसे शरीरात खूप सारे बदल होतात. विशेषतः तारुण्यात शरीरात हे हार्मोनल बदल नेमके कसे आणि का होतात या अतिशय रंजक प्रश्नाचं उत्तर आपण पुढच्या सादरीकरणात शोधणार आहोत. तोपर्यंत आज आपण जी माहिती पाहिली ती नक्की लक्षात ठेवा आणि स्वतःच्या आरोग्याविषयी नेहमी जागरूक रहा.